बिहारमध्ये भारतीय जनता पक्षाची पहिली यादी जाहीर। पहिल्या यादीमध्ये 71 उमेदवारांच्या नावांची घोषणा। 2 नोव्हेंबरला पंढरपूरमध्ये कार्तिक एकादशीचा सोहळा। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते होणार शासकीय महापूजा। शिंदे यांनी महापूजेचं निमंत्रण स्वीकारलं। रायगड ते अलिबाग येथील आरसीएफ कंपनीच्या गेटवर शिवसेनेचं आंदोलन। 140 प्रकल्पग्रस्तांना आरसीएफच्या सेवेमध्ये सामावून घेण्यासाठी करण्यात आलं आंदोलन। पालघरमध्ये आदिवासी बांधवांचा भव्य धडक मोर्चा। जिल्हाधिकारी कार्यालयावरती काढण्यात आला मोर्चा। आदिवासी आरक्षणामध्ये कोणाचीही घुसखोरी होऊ देणार नाही, आदिवासी बांधवांनी पुकारला एल्गार। पुणेकरांसाठी आनंदाची बातमी। 100 वर्ष जुन्या भुयारी मार्गाचं होणार रुंदीकरण। पुण्यातील वाहतूक कोंडी संदर्भात महत्त्वाचा निर्णय। पुण्यात आयकर विभागाची व्यावसायिक सुनील पाटील यांच्या घरी छापेमारी। छापेमारीचं कारण अद्याप अस्पष्ट। तर शिवाजीनगर येथील भोसलेनगर भागात छापेमारी। नेपाळनंतर आता आफ्रिकेच्या मादागास्करमध्ये जेनझीचं आंदोलन। तर वीज, पाणी आणि महागाईवरून आंदोलन। राष्ट्रपती राजोलिम्याना यांनी देशही सोडला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।